नमस्कार. माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत भरलेले पडवळ. मिरच्या कसे भरतो आपण तसं पडवळ भरून तोंडी लावण्यासाठी आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी पडवळ आहेत. हरभऱ्याची 2 वाट्या डाळ मी भिजवून उपसून घेतली आहे. 2 तास आधी भिजवली होती ती. नारळाचे तुकडे आहेत, लसूण आहे, कोथिंबीर आहे, हिंग आहे आणि हळद, तिखट, मीठ. नंतर तेल लागेल आपल्याला. कसे बनवायचे बघू. पडवळाचे आपण असे छोटे छोटे हे करून घेऊ काप आणि ते आतून असं साफ करून घेऊ. सगळं बिया वगैरे काढून टाकू आणि असं. आणि ही डाळ हे सगळं घालून वाटून घेऊ. ही डाळ आपण मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे. याच्यात थोडं चवीनुसार मीठ, तिखट, थोडी हळद घालू आणि थोडा हा हिंग घालू. डाळीचं पीठ आहे, हिंग घातला की बाधत नाही. हे पडवळाचे पण आपण एकसारखे काप करून घेतले. त्याच्यात हे डाळीचं मिश्रण भरू आणि कढईत व्यवस्थित तेल टाकून भाजून घेऊ. आता आपण कढई तापायला ठेवली आहे आणि त्याच्यात हे पडवळ असे ठेवायचे. असे सगळे रचून घेऊ आपण. नंतर थोडंसं तेल टाकू. मला वाटतं एवढेच होतील एका वेळेला. एवढेच ठेवू आपण. आता आपण सगळ्या बाजूने असं थोडंसं तेल टाकून त्याला शिजू देऊ. झाकण लावू. झाकण ठेवून होऊ देऊ याला 5 मिनिट. मग ते थोडं आलटून पालटून भाजून घेऊ. हे आपण हलवत सगळ्या बाजूने असं शेकून घेतलं आहे. आणि सगळ्यात शेवटी त्याला डाळीची बाजू आहे ना ती टाकायची कढईत, कारण ती लगेच जळते डाळ. मग सगळ्यात शेवटी असं ठेवायचं. हे आता आपण काढून घेऊ. झालेत हे व्यवस्थित. हे बघा, थोडीशी कोथिंबीर टाकायची. याच्यासोबत नुसतं जरी खाल्लं नाही तरी छान लागतं. तोंडी लावणं म्हणून तर ठीक आहेच, पण नुसतं सुद्धा कोणी कोणी खाऊ शकतं. थोडं कमी तिखट करायचं. आणि पडवळ असे मुलं खात नाहीत, पण हे केलं की आवडीने खातात. तुम्ही पण नक्की करून बघा. टेस्टी डिश आहे. आजची ही माझी हेल्दी रेसिपी आपल्या सगळ्यांना आवडलीच असेल. आवडली असली तर जरूर
शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशीच एखादी हेल्दी रेसिपी घेऊन.